येथील गणपती मंदिर येथे गाव माझा उद्योग फाउंडेशनची बैठक संपन्न. रेड न्यूजच्या महिला प्रतिनिधींनी दिली बैठकीला भेट, जाणून घेतली माहिती. आमच्या रेड न्यूज विशेष महिला प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर मॅडम यांनी चिंतामणी गणपती मंदिर या बैठकीच्या स्थळावरून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार प्रत्येक महिलांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने गाव तिथे उद्योग अशी विचारसरणी ठेवून गाव माझा उद्योग फाउंडेशनची स्थापना करण्यात आली होती. आज खामगाव येथील चिंतामणी गणपती मंदिर या ठिकाणी गाव माझा उद्योग फाउंडेशनच्या महिला प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गाव माझा उद्योग फाउंडेशनचे CMD पवन वानखडे सर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्रत्येक गावामध्ये महिलांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याकरिता व त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी प्राप्त व्हावी या उद्देशाने प्रत्येक गावामध्ये गावोगावी महिलांची समूह फार्मर शेतकरी उत्पादन कंपनी उभारण्याचा मनोदय व्यक्त केला. या बैठकीला उपस्थित महिलांनी त्यांनी विचारलेल्या शंका कुशंकाचे समाधान CMD पवन वानखडे सर यांनी केले. गाव माझा फाउंडेशनचा विस्तार गावोगावी झालेला असून या फेडरेशनमध्ये हजारोच्या संख्येने महिला जुळलेल्या आहेत. गाव माझा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक तसेच गाव माझा उद्योग फाउंडेशन यांच्या कुशल संकल्पनेतून गाव माझ्याची स्थापना झालेली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता रेड न्यूज चॅनलच्या महिला प्रतिनिधी टीमने या बैठकीच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली व गाव माझा उद्योग फाउंडेशनबाबत असलेली माहिती जाणून घेतली. रेड न्यूजकरिता रत्नाताई डिक्कर, खामगाव, जिल्हा बुलढाणा. यानंतर आपल्याला गाव माझा तर्फे शेतकऱ्यांना सुद्धा कोणते फायदे आहेत ते सुद्धा फायदे आपण शेतकऱ्यांना सांगणार आहात. इथे आपले शेतकरी बंधूसुद्धा आहेत. मी सरांना अशी विनंती करते की सर या गाव माझामध्ये जे आता महिला आपण घेतल्या पण त्या महिलांच्या घरचे जे मिस्टर आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे वडील आहेत, त्यांचे मुलं आहेत, तर या शेतामध्ये काही गाव माझाच्या उत्पादनाचा फायदा होईल का? शेतकऱ्यांना माझा फायदा होईल का? बळीराजाला फायदा होईल का? निश्चितच. कारण गाव माझा उद्योग फाउंडेशनचा हा प्रोजेक्ट नसून महाप्रोजेक्ट आहे. येणाऱ्या दिवसामध्ये कास्तकाराची फाशी रोखणारा सुद्धा हा प्रोजेक्ट आहे. कारण आपला जो कास्तकाराचा माल आत्तापर्यंत आपल्या कास्तकाराच्या मालाला भाव मिळत नव्हता. येणाऱ्या काही दिवसात आपली गाव माझा उद्योग फाउंडेशन कंपनी कास्तकाराच्या मालाला भावसुद्धा मिळवून देणार आहे. कारण आपलाच माल, आपला कच्चा माल आपणच पक्का करायचा, आपण तो खायचा आणि 153 देशाला विकायचा, अशी संकल्पना गाव माझा उद्योग फाउंडेशनची आहे. खरंच खूप म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे. एक वेळेस पवन सरांसाठी सॅल्यूट आहे की शेतकऱ्यांना सुद्धा याच्यात सहभागी करून घेतलेला आहे. महिलांना तर घेतलंच, महिलांच्या घरच्या मुलींना, मुलांना, आणि जो 99 वर्षाचा जो आपला कालावधी आहे, तुमची पिढी 3 पिढ्या इथं राज करणार आहेत. खरंच पवन सरांचं कौतुक करावं. रेड न्यूजनी पवन सरांनी दखल घेतली. रेड न्यूजचं सुद्धा मी सगळ्यात पहिले अभिवादन करते आणि जे मुख्य संपादक आहे त्यांचा धन्यवाद देते. रेड न्यूज विशेष प्रतिनिधी, खामगाव, जिल्हा बुलढाणा.